नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्लॅटफॉर्म वरती. विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वरसंधी आणि व्यंजन संधी पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आपण एक्झाम्पल वरून क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आणि कॉन्सेप्ट कशा लर्न करायचे हे आपण एक्झाम्पल वरनं बघितले आणि प्रत्येक संधी एकदम डिटेल आणि एकदम एकदम सोप्या पद्धतीने आपण घेतलेली आहे. तुम्ही जेवढं लेक्चरमध्ये कंटेंट घेतले तेवढं जरी केलं तुम्हाला सफिशियंट 20 पैकी जे पण संधीचं सिलेबस आहे 20 मार्क्ससाठी त्यातले जवळ-जवळ 15 प्लस आरामात घेऊ शकता. तुम्ही असं प्रत्येक संधीच्या डिटेलमध्ये गेलात तर तुम्हाला अजून काहीतरी प्रत्येक नवीन शिकायला भेटेल. त्यामुळं तुम्ही जेवढं एक्झाम ओरिएंटेड आहे आणि जेवढं आपल्याला गरजेचं आहे, क्वेशन सॉल्व्ह होण्यासाठी तेवढंच करा. जास्त डीप गेला तर तुम्ही अजून डिस्ट्रॅक्ट होणार कॉन्सेप्टमध्ये. त्यामुळे जेवढं गरजेचं आहे आणि एक्झामला जेवढं लागतंय आपल्याला क्वेशन सॉल्व्ह ज्या कॉन्सेप्टनी होतोय तेवढेच कॉन्सेप्ट फक्त तुम्ही करा. ठीक आहे. तर आज आपण चालू करतोय विद्यार्थी मित्रांनो विसर्ग संधी. विसर्ग संधीमध्ये आपल्याला जवळ-जवळ 3 संधी बघायच्या ज्याच्यावरती क्वेशन इम्पोर्टंट आहे आणि त्याच्यावरच क्वेशन येतो. बाकीच्या दिलेल्या आहेत पण ते काही कामाच्या नाही आहेत एवढ्या. 3च संधी सत्व, उत्व आणि रेफ संधी. रेफ फ सत्व संधी. आज आता पहिली बघू आपण सत्व संधी. ठीक आहे. विसर्ग संधीमध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो पहिले तर इकडे बघा. आता विसर्ग म्हणजे तुम्हाला तर माहितच आहे. विसर्ग म्हणजे हा विसर्ग. हे 2 असे टिंब असतात बघा माहिती आहे ना? ठीक आहे. विसर्ग संधी कळलं आपल्याला. विसर्ग म्हणजे काय कळलं. पहिली संधी आहे आपली सत्व संधी. सत्व संधीमध्ये काय करायचंय जेव्हा पदाच्या अंतिमला स हे अक्षर किंवा वर्ण दिसेल त्याला सत्व संधी असं त्यांनी रिप्लेस करायचे आपल्याला. त्यामध्ये हे करायचे, बदल करायचे. काय बदल करायचे हे आपल्याला बघायचं या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला एक ध्यानात ठेवायचंय ह्याचं तुम्हाला विसर्ग प्लस खरं प्रत्यार हे एक सूत्र ध्यानात ठेवायचं आहे. सूत्र म्हणण्यापेक्षा एक फॉर्म्युला आहे याचा. जेव्हा पण क्वेशन मध्ये प्रथम दिलेला जो शब्द आहे त्याच्या अंतिमला विसर्ग असेल आणि त्याच्या उत्तर जो शब्द आहे त्याच्या स्टार्टिंगला जे पण अक्षर आहे वर्ण आहे जे आतापर्यंत आपण बघत आलो तो खरं प्रत्यारातील वर्ण असेल. काय म्हणतोय फॉर्म्युला पहिले तर पहिल्या शब्दाच्या पदाच्या अंतिमला विसर्ग पाहिजे. हा एक्झाम्पल दिलंय तुम्हाला मी. आता इथे राम चलती हे ह्याचा संधी विच्छेद करायचा आहे आपल्याला. एक्झाम्पल दिले यांनी जोडून एक्झाम्पल दिले राम चलती त्याचा आपल्याला संधी विच्छेद करायचा आहे. त्याच्या आधी आपण संधी हे करू ऍड करू आणि शब्द बनवू बघा. पहिले तर पदाच्या अंतिमला विसर्ग पाहिजे. इथं काय दिलं कह प्लस चित. कह प्लस चित. कहच्या पुढे काय दिलंय विसर्ग. आणि म्हणजे आपल्याला फॉर्म्युला जे पाहिजे ते तर भेटलं. सुरुवातीला पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग पाहिजे प्लस दुसऱ्या जो शब्द आहे त्यातला पहिला अक्षर जो पाहिजे तो खरं प्रत्यारातील पाहिजे. मग च कसं आहे रे विद्यार्थी मित्रांनो? खरं प्रत्यारातील आहे का? तर आहे. ठीक आहे. मग जेव्हा असं तुम्हाला दिसेल, तेव्हा त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, हा जो विसर्ग आहे त्याला स मध्ये रिप्लेस करायचंय. स मध्ये रिप्लेस केलं तर काय होईल याचं? कस, कस प्लस चित, कस प्लस चित, कस प्लस चित. हे झालं काय आन्सर? तर नाही विद्यार्थी मित्रांनो. जेवढी संधी तुम्हाला अजून पुढे सॉल्व्ह करता येईल आणि जेवढ्या लवकर या ऍडिशन पासून एक अर्थपूर्ण शब्द तयार झाल्याशिवाय संधी सॉल्व्ह करत जायचं तुम्ही. आता कसं चित हे जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर इथं स आलाय, इथं च आलाय. मी तुम्हाला सांगितलं होतं काय आहे रे? इथं स वर्ग आहे बघा. नाही स वर्ण आहे आणि इथं च वर्गातलं अक्षर आलंय. च्युत्व संधीमध्ये काय सांगितलं होतं मी? च्युत्व संधीमध्ये आठवा. स आलं तर त्याला कशात रिप्लेस करायचं? श मध्ये. आठवतंय का? च्युत्व संधी स आलं तर त्याला रिप्लेस करायचं श मध्ये. तर मग इथं काय झालं? कश आणि प्लस चित. कश्चित. आता याला जोडून द्यायचं. जोडल्यानंतर काय तयार होतं याचा? कश्चित हा शब्द तयार होतो विद्यार्थी मित्रांनो. कश्चित. ठीक आहे. समजलं? कश्चित. ठीक आहे. आता राम विसर्ग प्लस च. मग याच्यामध्ये पण काय करायचंय तुम्हाला? विसर्ग आला या ठिकाणी. राम आता इथं विसर्ग आलाय. रामाच्या ठिकाणी काय होईल? रामस. रामस. रामस प्लस पुढं काय आहे तो लिहिलं च इथलं. मग रामस प्लस च. स आलं इकडं. इकडं पण खरं प्रत्यारातील वर्ण आहे. आणि च वर्ग आहे. इथं पण च्युत्व संधी होते. मग स च च श केलं. मग रामश्च असा शब्द त्या ठिकाणी तयार झाला. रामश्च. रामश्च. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. सेम असंच इथं पण. आता इथं जोडून शब्द दिला तुम्हाला. राम चलती. इथं विसर्ग दिलाय. मग मी जर याची फोड केली तर काय येईल रे? रामस चलती. रामस चलती. रामस चलती. ठीक आहे विद्यार्थी. मग यालाच मी जर स च्या ठिकाणी श केलं च्युत्व संधीच्या अकॉर्डिंग तर याचं काय येईल रे? रामस चलती. रामस चलती.
ठीक आहे. हे झालं त्याचं अँसर. ठीक आहे विद्यार्थी, तुम्हाला कळलं? सत्व संधीमध्ये स ध्यानात ठेवायचं फक्त. स ने रिप्लेस करायचंय आपल्याला. कशाला? विसर्ग जो पण आला, क्वेशन मध्ये पहिल्या पदाच्या अंतिमला विसर्ग आला की त्या विसर्गाला फक्त स ने रिप्लेस करायचं आणि स इकडे येईल आणि जेव्हा खरं प्रत्यारातील वर्ण इकडे येईल तेव्हा तुम्हाला तर माहितीच आहे. मग चतुः संधी मी एक्झाम्पल अजून पुढे सॉल्व्ह करा. तुम्ही हे जरी आन्सर लिहिलं तरी बरोबर आहे. म्हणजे इथपर्यंत लिहिलं तरी. पण तुम्ही जेव्हा अजून याच्या पुढे सॉल्व्ह करत जाल, आन्सर काढाल ॲक्युरेट, तेव्हा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतात. असं भेटलं तर 2 पैकी 1 मार्क मिळून जातो. त्यामुळे पूर्ण आन्सर काढा. जोपर्यंत संधी सॉल्व्ह होत जाते तोपर्यंत करत राहायचं. ठीक आहे? ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण बघूया नेक्स्ट संधी. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, ऋत्व संधी. ऋत्व संधीलाच रेफ संधी म्हटलंय. बघा ऋत्व संधीलाच म्हटलंय रेफ संधी. रेफ संधी. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो असं करायचंय तुम्हाला. याचं सूत्र दिलंय सस जुशो रू. सस जुशो रिव रू. म्हणजे याचा सांगण्याचा उद्देश असा आहे, जेव्हा पण पूर्वपदाच्या म्हणजे पूर्व शब्दाच्या अंतिमला जेव्हा पण पूर्वपदाच्या अंतिमला स किंवा श वर्ण असेल, स किंवा श वर्ण असेल, त्याच्या पुढे स्वर असो किंवा व्यंजन असो, पूर्वपदाच्या स्टार्टिंगला स किंवा श व्यंजन असेल, त्याला र मध्ये कन्वर्ट करायचंय. र व्यंजन. र व्यंजन. हे र हलंत आहे. र व्यंजन. जेव्हा पूर्वपदाच्या स्टार्टिंगला स किंवा श व्यंजन असेल तेव्हा त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय? र मध्ये. ठीक आहे. आता इथे उदाहरण बघा. कवी स अयम. कवी स असं तुम्हाला एक्झाम्पल आलंय. तर स च काय करायचं? र करायचं. कवी र अयम. कवीर अयम. त्याचा शब्द काय तर झाला? कवीर अयम. हा झाला त्याचा अँसर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर निस प्लस धनम. निस प्लस धनम. स च काय झालं? र. निर प्लस धनम. आणि त्याचं जोडल्यानंतर संधी काय झाली? निर्धनम. वर रफार आला. बरोबर का? निर्धनम. ठीक आहे. त्यानंतर तिसरा एक्झाम्पल आहे, सॉरी, निर्दय. निर्दयची आता इथं संधी विच्छेद करायचा आहे. निर्दय. जसं इथं निर्धनम आहे, तसं जर आपण इथं निर्धनमच्या ठिकाणी जर आपण निर्दय कम्पेअर केलं, तर निर्दयची विच्छेद कसा होईल रे विद्यार्थी मित्रांनो? निर प्लस दय. निर प्लस दय. पण आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय? ऋत्व संधी. ऋत्व संधी म्हटलं की काय? र च्या ठिकाणी स घ्यायचं, सॉरी, स च्या ठिकाणी र घ्यायचंय. म्हणजे र कसं आलं असेल? हे असं आलं असेल. निस प्लस दय. निस प्लस दय. निस प्लस दय वरूनच आन्सर आलं. निर प्लस दय. निर प्लस दयचं निर्दय आहे. उलट. आणि ह्याच्यापासून उलट, रिव्हर्स. हे झालं आपलं ऋत्व संधी. त्यालाच म्हटलं रेफ संधी. याचं सूत्र आहे ससजुषो. म्हणजे जेव्हा पूर्व पदाच्या अंतिमला स किंवा श वर्ण असेल तेव्हा त्याच्या समोर मग स्वर असो अथवा व्यंजन असो त्याला र मध्ये कन्वर्ट करायचं. आणि जेव्हा र आला त्याला शब्द जोडल्यानंतर मग जो अर्थपूर्ण शब्द तयार होतो तो लिहून काढायचा. ते त्याचं पर्टिक्युलर आन्सर. ती झाली ऋत्व संधी. कसं ध्यानात ठेवायचं? सत्व संधी म्हटलं की स ध्यानात ठेवायचं, ज्याच्यामध्ये आपल्याला स मध्ये कन्वर्ट करायचं. ऋत्व संधी म्हटलं की र ध्यानात ठेवायचं, ज्याच्यामध्ये आपल्याला र मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला काय म्हटलंय मी तुम्हाला पहिलेच बघा. क्वेश्चन मध्ये पूर्वपदाच्या अंतिमला विसर्ग दिला असेल तर ते स मध्ये कन्वर्ट करायचे. आणि पूर्वपदाच्या स्टार्टिंगला जर आपल्याला तिथं काय दिलं असेल? स दिलं असेल तर तिथं स किंवा श तर आपल्याला र मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि शेवटची आपली संधी संधी बघूया आपण, उकार संधी. उकार संधी बघूया आपण. ती इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. आणि त्या संधीमध्ये 2 सूत्र आहेत आपल्याला इम्पॉर्टंट, ते बघायचे आहेत आपल्याला. 2 संधी झाल्या आपल्या या ठिकाणी, सत्व आणि ऋत्व. नेक्स्ट संधी, 2 संधी शिकलो. सत्व शिकलो आपण, ऋत्व शिकलो, आता शिकतोय आपण उत्व. तिन्ही संधी त्यांच्या नावामध्येच लपलेलं आहे. सत्व म्हटलं की स ध्यानात ठेवायचं, ऋत्व म्हटलं की र ध्यानात ठेवायचं, उत्व म्हटलं की उ ध्यानात ठेवायचं. ध्यानात ठेवायचंय पण काय करायचंय? सत्व संधी आलं की स मध्ये कन्वर्ट करायचं, ऋत्व आलं की र मध्ये कन्वर्ट करायचं आणि उत्व आलं की उ मध्ये कन्वर्ट करायचं. नावामध्ये दिले, ट्रिक आहे, ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. ठीक आहे. उत्व संधीलाच उकार संधी म्हटले आणि त्याच्या आधीची कुठली? ऋत्वलाच रेफ संधी म्हटले. ठीक आहे. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 2 सूत्र बघायचे. 2 सूत्र पण इम्पॉर्टंट आहेत दोन्ही पण. त्याच्यावरती दरवर्षी क्वेश्चन येतो ह्या संधीवरती, उत्व संधीवरती. आतापर्यंत एमसीक्यू मध्ये किंवा एसक्यू एलक्यू मध्ये असं 1 मार्काला क्वेश्चन आलेला आहे सब टाइप मध्ये. ठीक आहे. बघा सूत्र पहिलं दिले, अतोरोर प्लुदा प्लुते. म्हणजे या सूत्राचा त्यांनी अर्थ असा सांगितलाय की ज्या वेळेस एक अशी कंडिशन तयार होते की ज्या ठिकाणी हा फॉर्म्युला लागतो, ती कंडिशन म्हणजे कशी? जेव्हा एखाद्या वर्णाची किंवा एखाद्या शब्दाची फोड केल्यानंतर मध्ये र हा वर्ण येतो आणि त्याच्या साईडला दोन्ही साईडला अ येतो. म्हणजे अशी कंडिशन. जेव्हा
एखाद्या शब्दाचा विच्छेद केल्यानंतर त्यांच्या वर्णांचा ब्रेक केल्यानंतर जेव्हा अशी कंडिशन दिसेल मध्ये र आणि त्याच्या कडेला दोन्ही तेव्हा त्यावेळेस या तिन्हीला रिप्लेस करून ऊ घ्यायचंय. ही झाली उत्व संधी. उत्व संधीचा पहिला सूत्र झालं या ठिकाणी. जेव्हा पण र हा वर्ण मध्ये येईल आणि शेजारी त्याच्या दोन येतील, तेव्हा ती काय झाली उत्व संधी आणि त्याला ऊ ने रिप्लेस करायचं. हे झालं पहिलं सूत्र. अतोरोर प्लुदात प्लुते हे सांगतं पहिलं सूत्र. त्याचा एक्झाम्पल एक्सप्लेन करताना त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय शिवस प्लस अर्च. शिवस प्लस अर्च. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक असं एक्झाम्पल आलं आणि त्याची विसर्गी संधी करा असं सांगितलंय त्यावेळेस, तर तुम्ही काय करचाल रे आता शिवस प्लस अर्च आलंय म्हटल्यावर तुम्ही तर विचार करसाल इथं तर स आलंय. ठीक आहे, इथं तर काय आलंय स आलंय. मग सरांनी तर स आल्यावर र घ्यायला सांगितलं होतं, ही ऋत्व संधी आहे. ठीक आहे ना, मग बरोबर आहे तुमचं. जेव्हा तुम्हाला विसर्ग संधी करायला सांगितलं असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही कॉन्सेप्ट नुसार चाललाय, मी तुम्हाला सांगितलं स आलं तर ऋत्व संधी घ्यायचं, विसर्ग आला तर स घ्यायचं सत्व संधी. आणि आता इथं तुम्ही हे बघू नका होतो संधीकडे. आता तुम्हाला इथं स दिसते एक्झाम्पल मध्ये. तुम्हाला इथून वरचे कॉन्सेप्ट काहीच एक्झाम मध्ये लक्षात नाही. आता तुमच्या समोर फक्त एक्झाम्पल आहे शिवस प्लस अर्च. आता इथं स आलंय पहिले तर तुम्ही रो मध्ये करून घ्या. स च र करा. शिवर शिवर प्लस अर्च. शिवर प्लस अर्च. शिवर प्लस अर्च. मी जर आता शिवरला विद्यार्थी मित्रांनो मी जर या शिवरला ब्रेक केलं म्हणजे शिव व हलंत घेतला प्लस अ हे व कसा तयार झालाय पूर्ण व हलंत प्लस प्लस र हलंत आणि प्लस हे राहिलेलं अर्च. काय बघायला भेटते का रे जरा इथं. इथं इकडचा इकडं र इकडं हे दिसलं का अर्च मधला इकडचा मधला र इकडं आणि व चा हलंत व प्लस हे मी काय म्हटलंय र अशी कंडिशन तयार झाली तर काय घ्यायचं ऊ घ्यायचं. मग इथं जर मी ऊ घेतलं तर काय रे उकार येईल व वर बरोबर का. म्हणजे काय होईल शिव शिव प्लस अर्च. शिव प्लस अर्च. शिव प्लस अर्च. शिव प्लस अर्च. हे ध्यानात ठेव फक्त. शिव प्लस अर्च. यात पण मी शिवला जर अजून ब्रेक केलं संधी जोपर्यंत तुम्हाला सॉल्व्ह होते तोपर्यंत करत राहायचं. शिवला जर मी ब्रेक केलं शिव शिव व ला हलंत आणि प्लस उ प्लस अर्च. कळलं कसं केलं. च काय केलं मी च पहिल्यांदा व मध्ये कन्वर्ट करून व हलंत प्लस व तयार झालं आणि उकार त्याच्या खालचा तिथं. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो प्लस उ वृद्धी संधीमध्ये काय असतं रे ओ असतं का रे. बरोबर आहे ओ असतं. मग मी जर या ठिकाणी ओ घेतला तर शिव प्लस ओ म्हणजे शिवो. बरोबर का शिवो प्लस काय झाला अर्च झाला का रे विद्यार्थी मित्रांनो शिवोर्च. मग असं लिहिलं तरी चालतं तुम्ही आन्सर शिवोर्च. शिवोर शिवोर्च. आता इथं सायलेंटच आहे ना मग याला हे होऊन गेलं शिवोर्च. किंवा आता मग विद्यार्थी मित्रांनो हे पण तुम्हाला माहिती आहे. इथं बघा इथपर्यंत आलंय आपलं शिवोर्च. मग इकडच्या साईडला काय आलं शिवो ओ आला इथं आणि इकडं आहे. ओच्या समोर आल्यावर काय सांगितलं मी तुम्हाला पूर्वरूप संधी आठवते का रे. ओच्या समोर ओ आल्यावर पूर्वरूप म्हणजे शिवो प्लस अर्च. याचा आन्सर काय असेल शिवो प्लस अर्च. आता इथं काय सांगितलं मी तुम्हाला ओ इथं ओ आलाय बघा वर्ण आणि इथं आहे. ओच्या समोर आला पूर्वरूप संधी म्हणजे असं घेतलं चालतं शिवो आणि हे सिम्बॉल सांगितलं होतं मी तुम्हाला शिवोर्च. हे झालं त्याचं आन्सर. समजलं. म्हणजे बघा याच्या ठिकाणी आपल्याला किती संधी लागल्या ऋत्व संधी लागली. ऋत्व संधी लागल्यानंतर वृद्धी संधी लागली. वृद्धी संधी लागल्यानंतर पूर्वरूप संधी लागली. एवढ्या संध्या लागतात आपल्याला. त्यामुळे म्हणतो क्वेश्चन आल्यानंतर संधीचा संधी जोपर्यंत सॉल्व्ह होते जोपर्यंत आन्सर येत नाही असा पर्टिक्युलर एक अर्थपूर्ण शब्द येत नाही तोपर्यंत सॉल्व्ह करत राहायचं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. हे होतं आता आपलं अतोरर प्लुतचं एक सूत्र. ही कंडिशन ध्यानात ठेवायची जेव्हा र च्या शेजारी दोन्ही पण असतील तेव्हा आपल्याला हे पूर्ण कशामध्ये कन्वर्ट करायचंय ऊ मध्ये. ठीक आहे. मग ऊ मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याला परत ब्रेक करायचं परत कोणती संधी येते ती सॉल्व्ह करत राहायचं. ठीक आहे आपण आता बघू नेक्स्ट 2 नंबरचं सूत्र. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरं सूत्र दिलंय तुमच्या समोर. हशीच हशीच सूत्र सांगतं हश प्रत्यार. हशीच सूत्र म्हणजेच काय हश प्रत्यार. इथं पण असं ध्यानात ठेवायचं एक पॅटर्न आहे. अशी कंडिशन
रच्या शेजारी अ आणि रच्या पुढे हश प्रत्याहारातील कोणताही वर्ण. रच्या एका साइडला अ आलं पाहिजे आणि एका साइडला हश प्रत्याहारातील वर्ण आला पाहिजे. ही जेव्हा कंडिशन येईल तेव्हा उ मध्ये कन्व्हर्ट करायचं. ही झाली उत्व संधीचं दुसरं सूत्र. उ मध्ये कन्व्हर्ट करायचं. उत्व म्हणलं की उ ध्यानात ठेवायचं. आपल्याला उ मध्ये कन्व्हर्ट करायचं एवढं ध्यानात ठेवायचं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. ही कंडिशन ध्यानात ठेवा. रच्या शेजारी अ आलं किंवा रच्या समोर हश प्रत्याहारातील वर्ण आला. ही दोन्ही पण कंडिशन पाहिजेत आपल्याला. तेव्हा कन्व्हर्ट कशामध्ये करायचं? उ मध्ये. त्याचं सूत्र तेच आहे हशीच म्हणजे हश प्रत्याहारातील वर्ण. नवीन काय ऍड झालं या ठिकाणी फक्त हश प्रत्याहारातील वर्ण. बाकी अ तर सेमच आहे इथं. बरोबर. तर इथं आणि इथं पण असतं तर कुठलं सूत्र? अतोरोर प्लुदा प्लुते. ठीक आहे. आता इथं बघा एक्झाम्पल दिलंय शिवसंबंध. हे एक्झाम्पल तुम्हाला एक्झामला आलंय. तर तुम्ही पहिले काय करचाल? शिवसंबंध या ठिकाणी तर तुम्हाला विसर्ग संधी सांगितली करायला. शिवस प्लस वंद स आहे. स च काय करा? र करा म्हणजे कुठली ऋत्व संधी आली या ठिकाणी? शिवर. शिवर प्लस वंद. शिवर प्लस वंद. जर मी या व ला डिस्ट्रीब्युट केलं म्हणजे डिवाइड केलं, हलंत व प्लस अ येईल ना रे, म्हणजे शी प्लस व सॉरी शिव म्हणजे व हलंत येईल या ठिकाणी अ प्लस र, र हलंत प्लस वंद. व कसा आहे रे? हर्ष प्रत्यारातील वर्ण आहे का? हर्ष प्रत्यारातील वर्ण आहे का? आहे. मग जेव्हा हर्ष प्रत्यारातील वर्ण इकडच्या साईडला अ आणि मध्ये र येईल तेव्हा त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचे? उ मध्ये करायचे. बरोबर का? म्हणजे या ठिकाणी काय येईल रे? शिव. हे व हलंत होतं ते रच यांचं ऊ झालं शिव झालं. शिव प्लस वंद. शिव प्लस वंद. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. शिव प्लस वंद. शिव प्लस वंदला जर मी हे केलं डिवाइड केलं शिवला. शिव म्हणजे शिव हलंत प्लस अ वू वंद. हे कळलं कसं आलं? व ऊ जे होतं उकारवालं ते ऊ इकडे घेतलं आणि व हलंत प्लस व हे व तयार झालं आणि उकार शिव. मग हे काय झालं रे विद्यार्थी? अ प्लस उ गुणसंधी झाली का रे? ओ. बरोबर का? शिव सॉरी शिव प्लस हे ओ झालं. बरोबर का? म्हणजे इथं काय तयार झालं विद्यार्थ्यांना? शिव प्लस वंद. हे अ प्लस ओ काय तयार झालं? ओ. ठीक आहे. शिव प्लस वंद हे झालं त्याचं अँसर. ठीक आहे. हे झालं आपलं दुसरं सूत्र हशीच. पहिलं होतं अतरोर प्लुदात प्लुते. त्याच्यामध्ये सांगितलं होतं जेव्हा मध्ये र येत आणि साईडला दोन्ही साईडला अ येतं तेव्हा त्याचं काय करायचं? उ करायचं आणि याच्यामध्ये हश प्रत्यारातील वर्ण पाहिजे. बाकी अ तर आहे त्या साईडला आहेच. मग याच्यामध्ये पण उ मध्ये कन्वर्ट करायचं. हे दोन सूत्र तुम्हाला विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा क्वेश्चन मध्ये एखादी विसर्ग संधी करायला सांगितलेली असते तेव्हा तुम्हाला जोपर्यंत ते सॉल्व्ह होते सत्व ऋत्व या प्रकारे सॉल्व्ह करत जायचं. ऍट द एंड जर अशी कंडिशन दिसली ही किंवा ती पहिल्या सूत्राची तर मग त्यामध्ये आपल्याला उत्वसंधीचा उपयोग होतो. उत्वसंधी मध्ये येते अशी स्टार्टिंग पासून येत नाहीये. जर एक्झाम्पल तुम्हाला डिरेक्टलीच दिलं असं कसं आता तुम्हाला हे जरी एक्झाम्पल दिलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मग असं डिवाइड करणं आहे आधी असं डिवाइड करणं आहे मग त्यानंतर मग तुमच्या अजून संधी वाढत जाणार आहेत. तुम्हाला अशी कंडिशन दिल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की यामध्ये उत्वसंधी लागते का नाही. त्यामुळं तुम्ही सत्व ऋत्व आधी करून बघायचे त्यानंतर मग उत्व मध्ये लागते का बघायचे. मग त्यामध्ये मिक्स संधी होऊन जातात. उत्व आली की गुणसंधी येते वृद्धी संधी येते परत अजून कुठली आली पूर्वरूप संधी आली अशा प्रकारे संधी येत जातात. खूप सोपा आहे विसर्ग संधी. स्वर संधी पण सोपा आहे आणि व्यंजन संधी पण आपण एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवलंय. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आपलं पूर्ण संधी प्रकरण कंप्लीट झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जवळजवळ 4 ते 5 आपण लेक्चर घेतलेले आहेत. प्रत्येक कॉन्सेप्ट आपण एकदम डिटेल आणि जेवढं आपल्याला कामाचं आहे एक्झाम मध्ये तेवढं आपण टीचिंग केलंय विद्यार्थी मित्रांनो. 15 ते 20 मार्कचं वेटेज तुमचं कव्हर झालंय आणि आपली आरंभ सिरीजचा आता जो सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक होता एक संधी प्रकरणाचा तो या ठिकाणी समाप्त झालाय. यानंतर आपण चालू करणार आहोत समास प्रकरण. ते पण अगदी एकदम सोप्या भाषेमध्ये जसं तुम्हाला एकदम गरजेचं आहे एक्झाम मध्ये तेवढंच आपल्याला शिकायचं आहे आणि तेवढंच उपयोगी आहे. कारण संस्कृत विद्यार्थी मित्रांनो जेवढं तुम्ही डीप जाल तेवढं तुम्ही कन्फ्युज व्हाल. त्यामुळे तुम्हाला जेवढं एक्झाम मध्ये गरजेचं आहे आणि जेवढं ज्या मार्काने तुम्ही चांगल्या मार्काने पास होऊ शकता अशा प्रकारे तुम्ही त्या कॉन्सेप्ट लर्न करायचे. असे बरेच विद्यार्थी असतात विद्यार्थी मित्रांनो आणि असे किस्से झालेले आहेत की जे विद्यार्थी स्टार्टिंग पासून डिटेलमध्ये संस्कृतचा अभ्यास करतात कोचिंग प्रायव्हेट परचेस करतात आणि शेवटी असे बरेच विद्यार्थी त्यांना संस्कृतची एटीगिटी लागलेली आहे. हे बरेच विद्यार्थी फेल झालेले आहेत संस्कृतमध्ये आणि असे पण काही विद्यार्थी आहेत ज्यांनी लास्टच्या 2 महिन्यात 1.5 महिन्यात संस्कृतचा एकदम असा एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करून
ते पास झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच 2-3 महिने राहिले असतील तुमच्या युनिव्हर्सिटीला किंवा लास्ट टाईम असेल तर तुम्ही एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा आणि एक्झाम ओरिएंटेड क्वेशन सॉल्व्ह करा. पी-वाय-क्यू बघा ते कशा प्रकारचे पॅटर्न विचारलेत, कोणकोणते क्वेशन, कोणकोणत्या टाइपचे क्वेशन रिपीट व्हायलेत, कोणकोणत्या कॉन्सेप्टचे क्वेशन रिपीट व्हायलेत हे लक्षात घ्या. ठीक आहे विद्यार्थी, या प्रकारे आपलं या ठिकाणी विसर्ग संधीचं आज लेक्चर संपलं आणि आपलं संधी प्रकरण पण संपलेलं आहे. ठीक आहे आणि भेटूया आता आपण नेक्स्ट लेक्चर त्यामध्ये स्टार्ट करायचं आपल्याला समास प्रकरण. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.